पुणे पुलिस के हाथ एक शख्स लगा है जिसके नाम शहर भर के थानों में कई गंभीर मामले दर्ज है। गुप्त सूचना के आधार पर शिवाजीनगर पुलिस ने इस कुख्यात आरोपी को शिवाजीनगर बस स्टैंड से कब्जे में लिया। पुणे की शिवाजीनगर पुलिस को बड़ी सफलता हाथ लगी है। पुलिस ने एक ऐसे कुख्यात आरोपी को गिरफ्तार किया है जो 50 से अधिक सेंधमारी के मामले में लिप्त है। 31 साल के आरोपी हर्षद गुलाब पवार से पुलिस ने सोने और चांदी के गहनों के साथ सेंधमारी में लगने वाली सामग्री सहित कुल 17,07,000 का माल जब्त किया। पुलिस के मुताबिक आरोपी पर पुणे के अलग अलग थानों में 52 मामले दर्ज है। कई गंभीर मामलों में पुलिस को उसकी तलाश थी। ये कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर की गई। शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 212/2024 हा गुन्हा दाखल होता। घरफोडीचा गुन्हा होता, कलम 305 क आणि 331(4) प्रमाणे। हा गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोहेवा सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की हर्षद गुलाब पवार नावाचा 31 वर्षाचा एक इसम राहणार गुलाबनगर गोटावडे फाटा मुळशी, तो शिवाजीनगर या ठिकाणी एका बस स्टँडवर थांबला आहे आणि तो संशयित आहे त्या गुन्ह्याचा। त्याचा एक ट्रॅप लावून त्यांनी ते माहिती सीनियर पीआई सावंत साहेबाला दिली आणि सीनियर पीआई सावंत साहेबाने आणि त्याची टीमने, त्याची डीबीची टीम, त्याचे इन्चार्ज पीएसआई बडे, त्यांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतला। त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्याच्या बॅगमध्ये काही ज्वेलरी मिळाली, सोन्या आणि चांदीचे काही दागिने होते। मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळी इंटरोगेट केला तर त्यांनी कबुली दिली की त्यांनी आतापर्यंत 50 पैकी जास्त घरफोडिया केलेल्या आहे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे रूरल या परिसरामध्ये। तर सध्यापर्यंत जे ऑलरेडी त्याचे गुन्हे दाखल होते त्यामधून आता सध्या 13 गुन्हे उघडकीस आणले आहे। यामध्ये 3 गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन, 2 खडक पोलीस स्टेशन, 2 विमानतल पोलीस स्टेशन, 1 चंदननगर पोलीस स्टेशन, 2 वारजे मालवाडी, 3 वारजे मालवाडी आणि पिंपरी चिंचवडचे 1 बावधन पोलीस स्टेशन आणि आलंदी पोलीस स्टेशन। सध्यापर्यंत 236 ग्राम सोना आणि 212 ग्राम चांदी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे, असा जे गेलेला मुद्देमाल आहे। अजून त्याच्याकडून रिकव्हरी होण्याची शक्यता नकारता येत नाही आणि अजून काही गुन्हे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊ शकतात त्यामध्ये। तसेच डीबीची टीमने अजून एक चांगली कामगिरी केली आहे इथे। एक बीएनएस कलम 309(4)(3)(5) प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये एक चेन चोरली गेली होती, रॉबरीचा प्रकरण होता। ती गुन्हा सुद्धा काही दिवसाच्या आत ते टीमने उघडकीस आणला आहे। ते त्यामध्ये आमचे जे सायबरचा ज्यांना नॉलेज आहे असे 2 अंमलदार तेजस चोपडे आणि आदेश चलवादी त्याचा खूप सहयोग आहे।